बाहेरचा वडा सांबार खायला खूप आवडतो आणि सारखं क्रेव्हिंग पण होतं. पण रोज-रोज बाहेरचं कसं खाणार, की जे की अनहायजेनिक असतं. पैसे देऊन खायचं आणि डॉक्टरला पैसे परत घालवायचे. म्हणूनच आज तुम्हाला वडा सांबार बनवून दाखवणार आहे घरच्या घरी. जशी माझी आई आम्हाला बनवून द्यायची लहान असताना. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी फक्त उडदाच्या डाळीचा वडा बनवते. त्यासाठी रात्री सफेद उडदाची डाळ भिजत घातलेली. आता त्याला वाटून घेतलं. कमीत कमी पाणी घालून वाटून घ्यायचं आणि त्यात आलं, लसूण, 2 मिरची, कोथिंबीर, मीठ टाकून छान बॅटर करून घेतलं. खोबऱ्याची चटणी पण रेडी आहे. मस्त हिरवीगार दिसते ना, कोथिंबीर जास्त टाकली म्हणून असा कलर आलाय. सिद्धूचा नेहमीप्रमाणे घरी पसारा करून खेळणं चाललंय. चला आता आपण मेंदूवडा बनवायला घेऊया. मेंदू नाही सॉरी मेदूवडा बनवायला घेऊया. तुम्ही बोलाल याला तर शेप नाही वड्यासारखा. तर हो, असेच वडे करते नेहमी मी. या बॅटरचे शेपवाले मेदूवडे पण होतात. पण एवढी रिस्क का घ्यायची तेलाजवळ आणि पाणी घेऊन वडे तेलात सोडा ते पण हातावर उडण्याची भीती, टेन्शन आणि टाईम कन्झ्युमिंग तर आहेच. मग मी आई आम्हाला बनवायची तसंच बनवते. टेस्ट तर सेमच लागते अप्रतिम. तुम्हाला हा पोलपाट लाटण्याचा स्टँड दाखवायचा होता. हा मी ऑलमोस्ट 10 महिने वापरलाय आणि ह्याची क्वालिटी खूप छान आहे. एकदम मजबूत आहे. माझा एवढा हेवी पोलपाट राहतो ह्यावरती आणि ओटा मस्त मोकळा दिसतो. नाहीतर पायावर पडण्याची भीती पण असायची. दिसायला पण लूक छान येतो किचनचा. कसा वाटला नक्की सांगा. यावर बाकी छोटं-मोठं पण अडकवू शकतो. पक्कड ठेवते ह्यावरती आणि माझा स्टीलचा चॉपिंग बोर्ड पण बसतो ह्याच्यावरती मस्त. सिद्धू जेवणासाठी जागा बनवत आहे पोटामध्ये. चाली-चाली चालू आहे तिची. मस्त खमंग सुवास येतोय. छान गोल्डन ब्राउन फ्राय केलेत वडे. बाकीचे वडे पण असेच तळून घेतले. आज संडे आहे. हे न खाताच बाहेर गेले. पेरू कापून दिला होता त्यांना. भजी, वडा ह्याचं टेस्टिंग आधी सिद्धू करते. तिला आवडलं तरच चांगलं झालंय, नाहीतर तोंडच फिरवते. खाल्लं पटपट आणि नंतर परत मागितला वडा. म्हणजे मस्तच झालाय. वडे झालेत तळून आता सांबार बनवते. एकदम बेसिक कांदा, कोथिंबीर, आलं, लसूण, कढीपत्ता आणि माझा असा डान्स गाणं चालू होतं जेवण बनवताना. देर ना हो जाए कहीं देर ना हो जाए. कारण की वडे बनवून झाले होते आणि ते थंड होत होते आणि अजूनही आले नव्हते. तूर डाळ टोमॅटो टाकून शिजवलेली. तेलात जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो सगळं टाकून मालवणी मसाला, गरम मसाला, घरचा मसाला टाकलाय आणि यात तुम्हाला पाहिजे तर चिंच गुळाचं पाणी देखील टाकू शकता. नाकापेक्षा मोतीजड बोलतात ना तसं झालंय. टोप झाला छोटा आणि सांबार मावत नाही त्यात. चला नैवेद्याचं ताट भरून रेडी केलं आहे. मेदू वडा, खोबरा चटणी, सांबार आणि मस्त भात. टेम्प्टिंग दिसत होतं एकदम आणि खायला तर एकदम लाजवाब लागत होतं. चला आजचा मिनी व्लॉग इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. खात राहा.